हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून सादर. विधेयकासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अद्यापही अस्पष्ट. वक्फ विधेयकाच्या चर्चेदरम्यान लोकसभेत दोनही शिवसेनेत जुंपली. ठाकरेंच्या खासदारांना हिंदुत्वाबरोबरच हिंदूंचीही ॲलर्जी. खासदार श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल. यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांना साथ. जे मतांसाठी लांगुलचालन करणार नाहीत ते विधेयकाला समर्थन देतील. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, तर विधेयक पारित होण्याचा फडणवीसांना विश्वास. आई बापाच्या कृपेने, सुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. जाहीर सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांचं सूचक विधान. अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे गैरहजर. कुणाचं काय चाललंय मला काय माहीत म्हणत पंकजा मुंडेंची कोरडी प्रतिक्रिया, तर प्रकृती बरी नसल्यानं मुंडे आले नसल्याची अजितदादांची माहिती. धनंजय देशमुखांनी घेतली अजित पवारांची भेट. तपासातील उणीवा आणि तुरुंगात घडलेल्या प्रकाराची अजित पवारांना दिली माहिती. मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील दोनही आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींची 10 तारखेपर्यंत कोठडीत रवानगी. जालन्यात भिंतीवरती डोकं आपटून सुनेकडनं सासूची हत्या. मृतदेह गोणीत भरून सून फरार. पोलिसांकडनं आरोपी सुनेला काही तासातच अटक. रात्री गरजेच्या वस्तूंची दुकानं बंद करण्याबाबत कुठलाही कायदा नाही. पोलिसांना जबरदस्तीनं दुकानं बंद करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना सुनावलं. कुणाल कामराविरोधात शिवसेना प्रतिनिधींची आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार. कामराला मिळणाऱ्या पैशांच्या चौकशीची तक्रार अर्जात माहिती. वेगवेगळ्या देशातून कामराला पैसे मिळत असल्याचा दावा. माओवाद्यांकडनं युद्धबंदीचं आवाहन, तर सरकारसोबत चर्चा करण्यासही तयार. सुरक्षा दलांकडनं होणाऱ्या सततच्या आक्रमक कारवायांमुळे परिपत्रक जारी.